मालेगाव शहरामध्ये एक सरकारी रुग्णालय आहे। या रुग्णालयाची क्षमता 200 इतकी आहे। त्यात रुग्णांसोबत शेकडो नातेवाईकही येत असतात, त्यामुळे या रुग्णालयात रोजच गर्दी असते। मात्र इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाशी खेळ मांडला गेलेला आहे। पाहुयात मालेगाव मधल्या सरकारी रुग्णालयाचा अनागोंदी आणि जीवघेणा कारभार। मालेगाव सामान्य रुग्णालयात जीवाशी खेळ, अग्निप्रतिबंधक यंत्रणा धुळखात। 7 वर्षांपासून फायर ऑडिटच नाही। मालेगावचं हे सरकारी रुग्णालय। या रुग्णालयाला ज्यांनी प्लॅटिनम पुरस्कार दिलाय आणि ज्यांनी या रुग्णालयाला मानांकन दिलंय त्यांचा एकदा जाहीर जंगी सत्कारच करायला हवा। मालेगावातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाचं 7 वर्षांपासून फायर ऑडिटच झालेलं नाहीये। अग्निशमन विभागानं तशा नोटीसही दिल्या, मात्र त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे। 2018 पासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहोत। लगभग 10 ते 15 आम्ही पत्र दिलेले आहेत आणि 2021 ला त्याचं आम्ही ऑडिट करून प्रोव्हिजनल एनओसी देखील दिलेली आहे की ह्या उपाययोजना करायच्या आहेत। सध्या त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की आम्ही या उपाययोजना केल्या आहेत, पण पाण्याचा टँक अजून काही बांधणी झालेला नाही, त्यामुळे ती सिस्टीम आज रोजी कार्यान्वित नाही। निधी अभावी रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असून नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे त्या संदर्भात पाठपुरावा केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कॉन्ट्रॅक्टरला फंड अभावी ते राहिलेलं आहे, म्हणजे 80% काम आमचं कंप्लीट झालं आहे, 20% फक्त राहिलेलं। आम्ही त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला नाही पत्र दिलंय की लवकरात लवकर आपण हे काम पूर्ण करून द्यावं, नाहीतर आपल्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आम्ही वरिष्ठांना कळवलंय। 200 बेडचं प्रशस्त असं मालेगावचं सामान्य रुग्णालय, रोज येणारे शेकडो पेशंट आणि त्यांचे नातेवाईक, असं सगळं असताना या रुग्णालयात आगीची घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सामान्य नागरिक करतायत। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।